जय भीम इंडिया न्यूज में मैं पूनम काले आपका स्वागत करती हूँ। आइए नजर डालते हैं आज की कुछ खास खबरों पर। 2 साल कोरोना काल के बाद इस साल परम पूज्य डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर स्मारक समिति के तहत दीक्षा भूमि नागपुर में 2 से 5 अक्टूबर 2022 को 66वां धम्म चक्र प्रवर्तन वर्षगांठ कार्यक्रम का आयोजन किया गया है। कार्यक्रम के अध्यक्ष पद पर पूज्य भदंत आर्य नागार्जुन सुरेश ससाई, प्रमुख अतिथि केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, सामाजिक न्याय और अधिकारिता राज्य मंत्री रामदास आठवले और राज्य के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साथ ही अन्य गणमान्य मौजूद रहेंगे। ऐसी जानकारी परम पूज्य डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर स्मारक समिति के सचिव डॉक्टर सुधीर फुलझेले ने दी। 5 तारखेला संध्याकाळी 6 वाजता मुख्य सोहळा होईल। त्याचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेश ससाई राहतील। केंद्रीय मंत्री श्री नितिनजी गडकरी, श्री रामदासजी आठवले आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राहतील। कार्यक्रमाला कधीपासून सुरुवात होणार आहे? 6 वाजतापासून सुरुवात होईल। कार्यक्रमाची सुरुवात 2 तारखेपासून 2 तारखेला म्हणजे उद्या संध्याकाळी 6 वाजतापासून दीक्षाभूमीवरचे कार्यक्रम सुरू होतील। 6 वाजता महिला मेळावा, त्यानंतर 3 तारखेला धम्मदीक्षा कार्यक्रम दिवसभर चालू राहील। 4 तारखेला सकाळी ध्वजारोहण, त्यानंतर बुद्धमूर्ती जिथं स्थापित होणार आहे त्या जागेचं भूमिपूजन। 4 तारखेला संध्याकाळी 6 वाजता आंतरराष्ट्रीय धम्म परिषद। 5 तारखेला सकाळी 9 वाजता बुद्धवंदना आणि 5 तारखेला संध्याकाळी मुख्य सोहळा। किती लोक येण्याची अपेक्षा आहे दीक्षाभूमीवर? 30 लाखाच्या वर लोक येतील अशी अपेक्षा आहे। असं किती दान येतं आपल्या दीक्षाभूमीला दरवर्षी? दरवर्षी जवळपास 50 लाखापर्यंत 50 ते 55 लाखापर्यंत दान येतं। मध्यंतरी कोरोना काळामध्ये दानपेट्या उघडल्या नव्हत्या, आता 2 वर्षाचं दान 54 लाख रुपये आलं। आता आम्ही 7 दिवसापूर्वी, म्हणजे स्पष्ट सांगायचं तर आमचा पैसा संपला होता। दसऱ्याच्या कार्यक्रमासाठी पैसा हवा म्हणून दानपेट्या उघडल्या, तर 28 लाख रुपये त्यातून निघाले। त्यामुळं दसऱ्याचं प्रायमरी काम होईल। दसऱ्याच्या कार्यक्रमाला जवळपास समितीला 70 ते 80 लाख रुपये खर्च येतो, म्हणजे हा सगळ्यात मिनिमम खर्च। आणि त्यानंतर बुद्ध जयंती, आंबेडकर जयंती, 14 ऑक्टोबर आणि 6 डिसेंबर ह्या कार्यक्रमांना जवळपास प्रत्येक कार्यक्रमाला 10 ते 15 लाख। तयारी काय काय झाली? तयारी बॅरिकेडिंग झालेली आहे, स्टेज झालेले आहे, दुकानांची उभारणी सुरू आहे। माझ्या मते 3 तारखेला सकाळपर्यंत सर्व आमच्याकडून जे आहे इलेक्ट्रिकचं आणि बॅरिकेडिंगचं काम पूर्ण होईल। अवकाळी पाऊस सुरू आहे, त्यासाठी आपण कसं? अवकाळी पाऊस सुरू असण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिलेले आहेत। जवळपास आसपासच्या 10-15 शाळा, कॉलेजेस, काही मंगल कार्यालय इथे त्यांनी स्वतःचे ऑफिसर्स तैनात करून जर काही पाऊस आलाच तर थोड्या वेळापुरती इथं त्यांना थांबायची सोय करतात। उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुर हवाई अड्डा पर बोल रहे थे। इस वक्त उन्होंने कहा कि डीपीडीसी की बैठक गढ़चिरौली और वर्धा में होगी, इसके बाद भंडारा और नागपुर में होंगी। उन्होंने कहा कि आने वाले सप्ताह में 6 जिला बैठकें पूरी करने का उनका इरादा है। राज्य में विपक्ष के नेता अजित पवार ने कहा है कि वह जल्द ही प्रशिक्षण के लिए देवेंद्र फडणवीस के पास जाएंगे। राज्य के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने जवाब देते समय कहा कि परेशान होने की जरूरत नहीं। उन्होंने कहा कि वे ऑनलाइन प्रशिक्षण देंगे। वे केवल इतना कहते हैं कि जिस तरह से 5 या 6 कारखानों का प्रबंधन कर सकते हैं, उसी तरह 6 जिलों का प्रबंधन किया जा सकता है, ऐसा देवेंद्र फडणवीस ने कहा। उद्या मी गडचिरोली आणि वर्ध्याला डीपीडीसीची बैठक घेणार आहे आणि मग त्याच्यानंतर भंडाऱ्याची देखील डीपीडीसीची बैठक घेणार आहे, मग नागपूरची घेणार आहे। येत्या साधारण आठवड्याभरात सगळ्या डीपीडीसीच्या बैठका जे 6 जिल्हे माझ्याकडे आहेत ते पूर्ण करण्याचा माझा मानस आहे।
अजित पवार आज म्हणाले की इतक्या जिल्ह्याचा कारभार कसा चालवायचा याचं प्रशिक्षण घेण्यासाठी मी फडणवीसांकडे जाणार आहे. ऑनलाईन करू म्हणून त्यांना माझी विनंती आहे की एवढी तसदी घ्यायची आवश्यकता नाही आहे, आपण ऑनलाईन करू. आणि तसं त्यांना मी म्हणजे गुरुकिल्ली एवढीच सांगतो की ज्या प्रकारे ते 10-12 कारखाने सांभाळतात तसेच 5-6 जिल्हे सांभाळणं सोपं काम आहे. लोक राजा राजश्री शाहू महाराज स्थापित कोल्हापुर के शाहू मिल कई साल से बंद थी। मिल पर कामगार कर्मियों वक्त पर काम करने के लिए सायरन बजता था, लेकिन मिल बंद होने से सायरन बंद था। अब नई सरकार ने यह सायरन फिर से शुरू करने का फैसला लिया है। इस पार्श्वभूमि पर कोल्हापुर भाजपा की ओर से मिठाई बांटकर आनंद व्यक्त किया। इस वक्त जिला अध्यक्ष राहुल चिकोटे, दिलीप मेत्रानी, गणेश देसाई, राजू मोरे तथा अन्य मान्यवर मौजूद थे। भारत माता की जय, भारत माता की जय, छत्रपती शाहू महाराज की जय. वाजला रे वाजला, भोंगा वाजला, भोंगा वाजला, वाजला रे वाजला. भोंगा वाजणार आणि हळूहळू इथे जे आपल्याला करायचं आहे ते सुरू करायचं आहे. आणि या निमित्तानं आज आपण इथे एकत्र बसलेलो आहोत. शाहू मिल पुन्हा सुरू झाली पाहिजे, रोजगार निर्मितीचं केंद्र एक आहे म्हणून आपण या शाहू मिलकडे बघतो. पण शाहू महाराजांचं नाव घेऊन जे काँग्रेस राष्ट्रवादीनं आतापर्यंत या कोल्हापूरवर राज्य केलं, म्हणजे महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, आमदार खासदार असतील, पण या लोकांनी कधी आपल्या स्वार्थाच्या पलीकडे मुलं कशी संस्कार होतात हेच बघितलं. पण दादासाहेब एका सामान्य घरातून आलेल्या मुलानं बाबांनी असं तिथं महोत्सव होता त्यावेळी बाबांची तिथोडी तिथपर्यंत हा भोंगा सुरू करायचा. मग दादा आपले उत्साही, दादा म्हणजे लगेच करायचं आणि इथं फॉलोअप बाबांनी नीट घेतला आणि आज आपला हा भोंगा वाजणार नाही तर परत इथं काही हातांना काम मिळण्याचा जो प्रयत्न. 1 अक्टूबर को महार रेजिमेंट के स्थापना दिवस पर बुल्ढाना कस्बे के बाइक लोन पर महार रेजिमेंट के झंडे को सलामी देकर बाइक रैली निकाली गई। धाड़ नाका से चिंचोली चौक होते हुए विजयनगर स्थित डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की प्रतिमा पर पहुंचे और उन्हें अभिवादन किया। त्रिशरण पंचलिंग करने के बाद शहर में जनता चौक, जय स्तंभ चौक मार्ग और संगम चौक, धाड़ नाका, बीके लोन के माध्यम से संपादित चौक, कारंजा चौक पर रैली समाप्त हुई। इसके बाद बीके पालकी में कार्यक्रम की शुरुआत हुई। इस वक्त मोतीराम इंगले, नायब सूबेदार लक्ष्मण जादव तथा अन्य मान्यवर मौजूद थे। डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर की जय, डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर की जय, डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर की जय, भारत माता की जय, भारत माता. तत्यंपि बुद्धं शरणं गच्छामि, तत्यंपि धम्मं शरणं गच्छामि, पाणाति पाताले रमणि, सिक्खापदं समादयामि, अभिन्नदाना वेरमणि, सिक्खापदं समादयामि. प्रथमतः मी आपलं सर्व महार सैनिकांचं या ठिकाणी महार रेजिमेंट दिनानिमित्त अभिनंदन करतो आणि जे महार रेजिमेंटमध्ये शहीद झाले त्या वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण करतो. आज 1 ऑक्टोबर 1941 दिवस हा महार रेजिमेंट स्थापना दिवस आहे. या महार रेजिमेंट दिनानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या प्रयत्नातून ही महार रेजिमेंट स्थापन झालेली आहे. या रेजिमेंटचे बहादूर सैनिक, वीरता सन्मान प्राप्त करणारे, वीर परमवीर चक्र घेतलेले, महावीर चक्र घेतलेले, वीर चक्र घेतलेले असे अनेक आमचे साहेबान आहेत. महार रेजिमेंटमध्ये ज्या ज्या महामानवांनी, ज्या ज्या वीर सैनिकांनी वीर कामं केले त्यानिमित्त हा कार्यक्रमाचा सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. मी या ठिकाणी सांगून इच्छितो
की महार सैनिक ना देश धर्मासाठी लढले ना जातीसाठी लढले, महार सैनिक या भारत देशाच्या रक्षणासाठी लढलेले आहेत आणि म्हणून त्यांना आपण सर्व या ठिकाणी येऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली पाहिजेत असं मी या नागरिकांना आव्हान करतो। आज या ठिकाणी सर्वप्रथम झेंडावंदन झालेलं आहे, त्यानंतर आपले कलेक्टर साहेब येऊन या ठिकाणी या सर्व वीर सैनिकांना संबोधित करणार आहेत असा नियोजित कार्यक्रम आहे। आता या ठिकाणून आपण त्रिशरण चौकला जाणार आहोत, बाईक रॅली आहे आणि त्या इथून बीके लॉन्स या ठिकाणावरून धाड नाका सर्क्युलर रोड होते हुए त्रिशरण चौक, त्याच्यानंतर विजयनगर वापिस त्रिशरण चौक, वापिस शिवाजी कॉन्व्हेंट, त्यानंतर तहसील चौक, जयस्तंभ चौक, संगम चौक आणि वापिस बीके लॉन्स अशी या कार्यक्रमाची रूपरेषा आहे। तरी सर्वांना मी पुनश्च या महार रेजिमेंटच्या दिनानिमित्त सर्व देशवासियांना हार्दिक अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो। जय भीम इंडिया न्यूज में लेते एक छोटा सा ब्रेक। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है, इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। ब्रेक के बाद आपका स्वागत है। ग्राम सेवक नीलेश कुंभारे और उनका दूसरा साथी स्वप्निल कोहली ने दाम दुगना करने का आमिष दिखाकर प्रोग्रेस ट्रेडिंग कंपनी के माध्यम से कई लोगों के लाखों रुपए को फंसाया है। उन पर कानूनी कार्रवाई करने की मांग वंचित बहुजन आघाड़ी के शहर अध्यक्ष संजय गुदगे, इनके नेतृत्व में जिला परिषद के मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंह चौहान को निवेदन देकर कानूनी कार्रवाई करने की मांग की। उन पर कार्रवाई नहीं की तो बड़ा आंदोलन छेड़ने का इशारा दिया गया। मी संजय गुदगे, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन जिल्हाध्यक्ष। आज कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये माननीय कार्यकारी अधिकारी माननीय चव्हाण साहेब यांना आम्ही आज एक निवेदन दिलं। ते निवेदनाची मागणी अशी होती की पीरवाडीचे ग्रामसेवक निलेश कुंभार यांनी ग्रामसेवक असल्याचा फायदा घेऊन बरेच लोकांचे लाखो रुपयाने, म्हणजे तो व्यवहार कोट्यानं असेल, दामदुप्पट त्यांना मिळवून देतो म्हणून असे बरेच लोकांचे वाशी, पीरवाडी अशा जवळचे बरेच लोकांचे त्यांनी फसवणूक केलेली आहे। त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी ह्या मागण्यासाठी आम्ही आज कार्यकारी अधिकारी माननीय चव्हाण साहेब यांना निवेदन दिलेलं आहे। या निवेदनामध्ये चव्हाण साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की लवकरात लवकर निलेश कुंभार यांना आम्ही निलंबित करू। आम्ही संघटनेच्या वतीनं त्यांना सांगितले की त्यांना 8 दिवसामध्ये जर का त्यांच्यावर कारवाई नाही झाली तर याच्यापेक्षा उग्र आंदोलन आम्हाला करायला लावू नका, आणि जर का त्याच्यावर कारवाई नाही केला तर आम्ही उग्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। 30 सितंबर 2022 को संबोधि अकादमी महाराष्ट्र संचलन और डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर अनुसंधान और प्रशिक्षण संस्थान पुणे मान्यता प्राप्त संबोधि प्रतियोगी परीक्षा प्रशिक्षण केंद्र औरंगाबाद चौथी वर्षगांठ समारोह संबोधि अकादमी के संस्थापक अध्यक्ष समाजभूषण भीमराव हत्ती अंबिरे के मार्गदर्शन में बड़े उत्साह के साथ आयोजित किया गया था। इस भव्य कार्यक्रम की शुरुआत एमपीएससी के प्रशिक्षणार्थी द्वारा एक मधुर स्वागत गीत से हुई। कार्यक्रम के मुख्य अतिथि बीपीएस अतिरिक्त मुख्य सचिव और बहुजन कल्याण महाराष्ट्र राज्य के नंद कुमार, राज्य राजस्व के अतिरिक्त आयुक्त नाशिक क्षेत्र के सुभाष जी एंगड़े तथा अन्य गणमान्य उपस्थित थे।
धड्या मनाचा मोठा होऊन सिंह गेला, दीपविल कैक ज्ञानी माझ्या धुरंधराने, इतिहास घडविला माझ्या युगंधराने. भारताच्या उन्नतीला दिशा देणारं सुवर्णपान म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. औरंगाबाद येथे संबोधी अकादमीचा चौथा वर्धापन दिन या कार्यक्रमाच्या निमित्ताने आलो. महाराष्ट्र शासनाने वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून या संस्थेला प्रशिक्षणाचे कार्यक्रम दिलेले आहेत. वेगवेगळे प्रतिस्पर्धा परीक्षेची तयारी, MPSC, बँकिंग, पोलीस भरती यासाठी संस्था काम करते. या पुढच्या काळामध्ये जे आपल्या नवी शैक्षणिक धोरणामध्ये लिहिलेलं आहे की भारताचा प्रत्येक नागरिक जागतिक नागरिक व्हावा, जागतिक दर्जाचे नागरिक व्हावं, त्यासाठी परराष्ट्रातील युनिव्हर्सिटीजमध्ये शिकणे आणि परराष्ट्रात जाऊन छानपैकी नोकऱ्या धंदा करणे या प्रकारचे प्रशिक्षण पण घेऊन आपले प्रशिक्षणार्थींना पूर्ण जगामध्ये पाठवण्याचे काम या अकॅडमीला पाठवण्याच्या कामामध्ये त्यांना यश मिळो, म्हणजे अशा प्रकारचे नवीन विजन घेऊन पण काम करावं. कारण की ज्या प्रकारचे काम यांनी सुरू केलं आहे ते खूप अप्रतिम आहे. तर मग पूर्ण जगाच्या पातळीचं पण काम करण्यासाठी त्यांना यश बारामती तालुका में मालेगांव सहकारी चीनी कारखाने के अधिकार क्षेत्र में 10 गांव को शामिल करने के लिए बैठक आयोजित की गई थी. इस वार्षिक आम बैठक में अभूतपूर्व भ्रम पैदा हुआ. इस वार्षिक आम बैठक में कुल 11 विषयों पर चर्चा होनी थी. अंक 8 सोमेश्वर सहकारी चीनी कारखाना क्षेत्र के 10 गांवों को मालेगांव सहकारी चीनी कारखाना से जोड़ने का मुद्दा था. संख्या 8 विषय जब चर्चा के लिए आया तो कई सदस्य शुरू से ही इस विषय का विरोध कर रहे थे. बड़ी संख्या में सदस्य ना की घोषणा कर रहे थे. हंगामे के बीच सदस्यों ने माइक तोड़कर हंगामा किया. अंततः निर्देशक मंडल ने इस मामले को ध्वनिमत से अनुमोदित बैठक से हटाने का निर्णय लिया. इस वक्त फैक्ट्री के चेयरमैन बाला साहेब तावरे ने कहा कि जनता का वोट बोर्ड ऑफ डायरेक्टर के पक्ष में है. या गावांचा मालक सोमेश्वर आहे. त्या गावामधल्या लोकांची आपल्याकडे यायची इच्छा नव्हती, परंतु काल सगळ्यांनी बघितलं असेल की संध्याकाळी 6 वाजता तो खरा झाला. मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला आम्हाला सांगितलं जातं की मालेगाव कारखान्याचं एक्सपान्शन झालं, विस्तार वाढ झाली, म्हणून त्यांची आपल्याला ऊसाची गरज आहे. मला सभा सरपंचांना या ठिकाणी आवाहन करायचं आहे. आपल्याला माहिती आहे मालेगाव कारखान्याच्या आजूबाजूला खाजगी कारखाने झाले. बारामती ॲग्रो असू द्या, दौंड शुगर असू द्या, शरोई असू द्या, संपूर्ण खाजगी कारखान्याचं जाळं या ठिकाणी पसरलेले. मला सांगा, त्यांना 1 गुंठ्याचं हक्काचं क्षेत्र नाही, तरी सुद्धा ती माणसं 20-20 हजार टनाचे कारखाने का वाढवत आहेत, याचं तुम्ही गोष्ट घ्या. म्हणून माझी तुम्हाला नम्र विनंती, नुसतं आपली ही दिशाभूल करायचं काम आहे. किती गावं आपल्याला ऊसाची उपलब्ध आहे. मालेगाव कारखाना हे बारामतीचं चंदू काका सराफाचं दुकान जसं आहे तसं मालेगाव कारखाना आहे. माझ्या लांबचा असेल नाही कोणी असेल त्याच्यावर पोलीस खात्याला कायदेशीर कारवाई करावं लागेल. आणि ती जर कायदेशीर कारवाई झाली तर माझ्या शेतकरी बाबांना मला सांगायचं विचारून आपल्या मुलाबाळाचं भवितव्य अडचणीत राहू नका. कुणाचं पोलीस भरती असते, कुणाची बाकीची कामं असतात, तिथे इतर ठिकाणी नोकरी असतात. एकदा जर रेडमार्क मिळाला तर त्याच्या आयुष्यात वाट लागते. आम्हाला विनंती करायची पुन्हा एकदा, जे कोणी विकास सभासद असतील त्यांनी बाहेर जावं स्वतःहून. जर याच्यात CCTV आणि फोटोग्राफी सापडले कारण नसताना बघू आमकं बघू काय बघायचं ते बघा. आम्ही आमच्या पोटासाठी केलं, आम्ही आमच्या कच्च्या बच्यासाठी केलं, आम्ही आमच्या मुलीबाळीसाठी केलं, आम्ही आमच्या वडीलधाऱ्यासाठी केलं. काय चूक केली हो, काय पाप केलं हो. तुम्ही पाप करायला निघाला होता तर पापात आपल्याला सगळ्याला तुम्ही सगळ्यांनी वाचवलेलं करा. म्हणून इथलं पुढं जे न्यायाचं असेल ते न्यायाचं करू. अవి लय गमती
कुठेतरी 15 सभा झाली, एक जण भाषण केलं, म्हणजे 2-2.5 वर्ष कुठं आलेच नाहीत, आता बाहेर निघाले. आता तुम्ही मला सांगा, 39,000-4,000 भाव देतो म्हटल्यावर कशाला लुडबुड करायची? द्या भाव. नाही तर ते म्हणले असते आम्ही भाव निघाला ह्यांनी देऊ दिला नाही, आपण आलो काढवून. सगळ्या गमतीत आलं तरी घोटाळा. आज आम्ही आलो तर काय घोटाळा झाला बघा. आज के लिए बस इतना ही. देखते रहिए जय भीम इंडिया न्यूज.